नमस्कार सर्वांना, रामकृष्ण हरी. अजून एका व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर फायनली मी माझ्या आईच्या घरी पोहोचलेली आहे. तर माझ्या जर्नीमध्ये काही मला व्हिडिओ शूट करता नाही आलं, कारण की जमलंच नाही मला. तर म्हणले चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझ्या मम्मीचं घरचं होम टूर शेअर करणार आहे. आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे बघा, बाहेरून काही असं दिसतंय घर. आमच्यासाठी तर खूप मोठं घर आहे. तर बालबास निवास असं घरावर नाव टाकलेलं आहे. 2 फ्लोर्समध्ये असं घर दिसतंय. बाहेरून तर एकदम सुंदर असा लुक दिसतोय. दोन्ही साईडनी छान असं झाडं ठेवलेले आहेत. तर हे ग्राउंड फ्लोअर आहे पूर्ण. त्या साईडला बाल्कनी आहे कपडे वगैरे वाळू घालण्यासाठी, प्लस कपडे धुण्यासाठी पण आहे. तर तिथं ग्राउंड फ्लोअरनीच वरती गेल्यावर असे जिने आहेत. हे आमचं मायकल आहे, खूप हुशार आहे. दिसायला पण असा खूप डेंजर दिसतो बरं का. आणि इशाऱ्यावर सुद्धा तो बोललं का सर्व काही समजून जातो त्याला. मग असंच वरती गेल्यावर हे मम्मी त्यांनी राहतात सेकंड फ्लोअरवर. हे मम्मी त्यांचं समोरचं बाल्कनी आहे. त्यानंतर असं एंट्रन्सचा हा दरवाजा आहे त्यांचा. आणि हे आहे लिव्हिंग एरिया, म्हणजे फर्स्ट रूम गेस्ट एरिया म्हणून पण म्हणू शकतो आपण. छोटंसं असं गेस्ट रूम आहे हे. त्यानंतर असंच पुढं गेल्यावर मोठं असं हॉल येतो. हे समोर गेस्ट हॉलमध्ये जे ठेवलेलं आहे सगळं शोकेसचंच सामान ठेवलेलं आहे. जे काही घरामध्ये अवेलेबल होतं शोकेसचं सगळं काही मग ह्याच्यामध्ये ठेवून असं डेकोरेशन केलेलं आहे. तर गेस्ट रूममध्येच हे तिथं राईट साईडला असं छान असं राधाकृष्णाची फोटो फ्रेम चिटकवलेली आहे. आणि एंट्रन्सच्या दरवाजाच्या वर लक्ष्मीची फोटो असावं म्हणून चांगलं मानलं जातं, त्याच्यामुळं मी ते ठेवायला लावलं आहे मम्मीला. आणि हा एक सगळ्यांना वेलकम करण्यासाठी टेडी बसलेला असतो. त्यानंतर असं सरळ गेल्यावर मग छान असा मोठा हॉल दिसतो. हे बघा किती सुंदर असे सगळे शोपीस दिसते. तर हा माझा भाऊ बसलेला आहे, मोठा भाऊ. हे पूर्ण हॉल येतो आमचा. खूप मोठा हॉल आहे, कारण त्यांनी फर्निचर वगैरे काहीच नाही केलेलं. त्याच्यामुळं खूप मोठा असा हॉल दिसतोय. फक्त TV, सोफा आणि कूलर एवढंच काही ह्या हॉलमध्ये ठेवलेलं आहे. आणि अशी वरती POP वगैरे, आणि ते वरती पाळणा बांधलेला आहे. नवीन घरामध्ये पाळणा बांधत असतेच ना, तसं त्या पद्धतीत आमच्याकडं पण आहे. तुमच्याकडं आहे का नाही ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि झोपेतून उठल्यावर हे असे 7 घोड्यांची जे 7 घोडे असलेले फ्रेम जर बघितलं ना, दिवस चांगला जातो असं मानलं जातं. त्याच्यामुळे ती समोरच लावलेली आहे. हे माझी मोठी दीदी आणि तिची मुलगी आहे. ती म्हणत होती की नक्की सबस्क्राईब करा चॅनलला, असं म्हणून बोलत होती ती. हे माझा भाऊ आहे, त्याला म्हणलं एक हाय तरी बोल. तर तो पण हाय बोलला. तर मोबाईलमध्ये काहीतरी त्याचं काम चालू होतं, वर्क फ्रॉम होम करतोय तो. आणि हे आलं छोटंसं बेडरूम, म्हणलं 2 BHK आहे. छोटं बेडरूम. त्याच्यात एक साईडला असे काही कप्पे आहेत, तर त्याच्यामध्ये जे आपल्याला यूज होतो डेलीला त्याचं काही सामान असं मम्मीनं अरेंज करून ठेवलेली आहे. हेल्मेट वगैरे, त्यांचे काय गोळ्या औषधं, थोडेफार बुक्स आहेत ते, लॅपटॉप वगैरे. आणि कोणी आलं गेलं पाहुणे रावळे तर पटकन असं त्यांना चहा पाण्याची सोय करता येईल तसं म्हणून नाश्त्याचे वगैरे प्लेट मम्मीने तिथंच ठेवलेली आहे. आणि हे आहे माझे मम्मी पप्पांचे फोटो. आणि ज्या वेळेस आमचं घराचं गृहप्रवेश होतं त्यावेळेस मम्मी पप्पांचा वेलकमसाठी असं आम्ही काय बॅनर बनवलेलं होतं. तर 30 जुलै 2026मध्ये आमचा गृहप्रवेश ह्या घराचा झालेला आहे. तर बेडरूममध्ये पण असं काही छान POP वगैरे केलेली आहे. तर सुंदर असं छोटासाच बेडरूम आहे, पण सुंदर असं दिसतोय. आणि जुनं कपाट होतं मम्मीकडे, ते ह्या रूममध्ये ठेवलेली आहे, बेडरूममध्ये ह्या छोट्याव्याला. मग त्यानंतर सगळ्या दरवाज्यांना असे छानपैकी सुंदर असं एकदम अट्रॅक्टेबल दिसणारे दरवाजे लावलेत त्यांनी. त्यानंतर साईडला लगेचच मास्टर बेडरूम आला. हे बघा, बाहेरून पण तुम्हाला लुक दाखवते. आणि माझी मम्मी कपडे घडी करते. संध्याकाळच्या टायमिंगमध्ये मी व्हिडिओ शूट केलेलं होतं आणि वाळलेले कपडे सगळे आणून दिले होते मम्मीला. म्हणलं तू कपडे घडी करत बस, मी तोपर्यंत एक घराचं शूट काढते. मग मी लागले कॅमेरा घेऊन व्हिडिओ काढायला. मम्मी बोलत होती मला नको घेऊ बाबा व्हिडिओमध्ये, पण मी बोलली काही नाही होत, फक्त तू हाय बोल. नाही बोलणार म्हणून मम्मीला लाज वाटत होतं.
ते खूप हसली. मग म्हणली नको घेऊ मला व्हिडिओमध्ये, तर पण मी तुम्हाला ओळख करून देण्यासाठी थोडंफार घेतलेली आहे. नंतर एखाद्या दिवशी मोठा ब्लॉग बनवून मी त्याच्यामध्ये सगळ्यांची ओळख मी तुम्हाला तुमच्यासोबत करून देईन. तर हे मास्टर बेडरूम आहे, त्याच्यामध्ये पण छान असा POP वगैरे केलेला आहे प्रत्येक रूममध्ये. म्हणजे ते छोट्या रूममध्ये छोट्या बेडरूममध्ये एकच फॅन लावलेले आहेत. ह्याच्यामध्ये 2 फॅन, हॉलमध्ये पण 2 फॅन असे काही लावलेले आहेत. हे वालं कपाट तेवढं एक नवीन घेतलेलं आहे. असं आरसा वगैरे लावून इथं काही त्यांनी अरेंज केलेले आहेत. त्यानंतर मास्टर बेडरूममधला हा मोठा असं कंबाईनमधलाच वॉशरूम आहे. तर असं काही मास्टर बेडरूम आणि सिंगल बेडरूम असं दिलेलं आहे. त्यानंतर त्याच्या ऑपोजिट साईडला, मास्टर बेडरूमच्या ऑपोजिट साईडलाच किचन आणि देवघराचं केलेलं आहे. आता देवघर पाहू शकता तुम्ही, किती सुंदर असं देवघर म्हणजे बनवलेले आहे त्यांनी. छान असं दरवाजा पण मम्मीने खूप छान सजवून ठेवलेली आहे. फुलाची माळा वगैरे लावलेली आहे त्यांनी. त्यांना खूप स्वच्छता लागते माझ्या मम्मीला. जिथं तिथं स्वच्छता असतो घरामध्ये. हे दुखतं ते दुखतं म्हणते आहे, पण स्वच्छ करायचं काही ती सोडत नसते. तर छान असं देवघराला घंट्या वगैरे असलेले, देवाची मूर्ती वगैरे असलेले असे दरवाजे त्यांनी चूज करून लावलेले आहेत. तर तुम्हाला देवा पण दाखवते. आणि छान असं लाईटिंग वगैरे सेट केलेली आहे त्यांनी. म्हणजे संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे झाली की छान असं लाईटिंग लावून कलरफुल असं देवघर दिसते तसं छान. त्यानंतर समोर रांगोळी वगैरे लावून छान असं सुंदर बनवलेलं आहे देवघर. हे बघा, उतरंड्या वगैरे ज्याचं ते देवाला तेल वगैरे सगळं वेगळं वापरत असते मम्मी. आणि देवाला वापरायचं तेल भाजीला नसते वापरत, आणि भाजीचं तेल वेगळं असतो, देवाचं तेल वेगळा असतो. कारण की आपण नॉनव्हेज वगैरे करतो म्हणून ते काही देवाच्या तेलाला हात लावत नाही ती. हे बघा छान किती सुंदर असं देव मांडून ठेवलेली आहे मम्मीनं. वरती अंबाबाईची मूर्ती वगैरे सगळं लावून असं व्यवस्थित ठेवलेली आहे. तुम्हाला देवघर कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा. आणि काही त्याच्यामध्ये बाकी आहे का ते पण मला सांगा, म्हणजे मी त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करून अजून सुंदर असं देवघर बनवायला मी प्रयत्न करेन. मला तर खूप आवडते असं वेगळं देवघर असायला, पण सध्या तर माझ्याकडे नाही आहे. पण ज्यावेळेस मी माझं स्वतःचं घर करेन त्यावेळेस छान असं देवघर बनवून घेईन. त्याच्या साईडलाच आला आपला किचनमध्ये बघा, ट्रॉल्या वगैरे ते काही नाही केलेले त्यांनी. छान असं मोकळेच ठेवलेले आहेत. म्हणजे पहिले नवीनच घर आहे, त्याच्यामध्ये अजून एवढं सगळं म्हणलं तर खर्च खूप जास्त वाढत होतं, त्याच्यामुळे त्यांनी ते काही नाही केलेले. तर किचनवट्टा असं L आकारामध्ये छान असं किचनवट्टा आहे. मोठं असं बेसिंग बनवलेले आहेत. त्यानंतर छान असं फ्रूट्सचे त्यांनी टाईल्स वगैरे लावलेले आहेत. आणि डबे वगैरे सगळे असे लाईननं मांडून ठेवलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता किचनसुद्धा किती चकाचक असं चमकत आहे. तिला खूप स्वच्छ लागतो. त्यानंतर ते छोटंसं कोपऱ्यामध्ये फ्रीज ठेवलेली आहे. इकडं भांड्याची मांडणी वगैरे पूर्ण लावून ताटं वगैरे त्याच्यात मांडण्यासाठी ठेवलेली आहे. त्यानंतर त्याच्यावर देवघराच्या वरसुद्धा खूप स्पेस आहे. खूप काही पसारा बसून जातो. मम्मी थोडंफार पसारा ठेवलेली आहे, पण भरपूर आणखीन पसारा ठेवायसाठी स्पेस राहिलेला आहे. तर पसारा नको दिसायला म्हणून मम्मीने तसं त्याला पडदा बनवून असं झाकून ठेवलेली आहे. अशा प्रकारे मम्मीचं काय घर आमच्यासाठी तर खूप मोठं आहे, पण छान आहे त्यातल्या त्यात. हा बघा, इथून लुडबुड चालूच आहे त्याची, आणि वरून म्हणतो की मला व्हिडिओमध्ये नको घेऊ म्हणून. तो त्या मायकलला, आमच्या त्या मोठ्या भावासोबत खूप जमतं त्याची, आणि ह्याची खूप सारी धिंगामस्ती असते दिवसभर. पण बाहेर पण बघू शकता तुम्ही किती मोठा हॉल असा दिसतोय. आणि बाहेर आल्यावर समोरच्या गॅलरीला चिटकूनच असं इथून पण एक छोटीशी गॅलरी आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये पण एक वेगळं वॉशरूम बनवलेलं आहे. वॉशरूम आणि वॉश एरिया आणि वॉश बेस असं काही बनवलेलं आहे त्याच्यामध्ये. तर व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माझे पुढचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की कमेंट करत जावा. चला मग थांबते इथंच तोपर्यंत. बाय.